काय सांगता घराने गोकुळच्या नारी सावळा की चिमणा माझा गवळणीत खेळे राजा तुम्ही मोठ्या ढालक जागे गोकुळच्या नारी तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता या गोपाळा तुम्ही बारागरच्या बारागे गोकुळच्या नारी हा ब्रह्मविधीचा जनिता तुम्ही याला धरू पाता हा कैसा येईल हातागे गोकुळच्या नारी बिचाऱ्या सगळ्या गवळणी थकल्या आणि शेवटच्या कोपऱ्यामध्ये वार्ड क्रमांक 4 मध्ये 223 नंबर घर क्रमांक आणि गवळणीचं नाव क्रमांक का गे गेलत्याने यशोदेकड गेलो होतो का मणीबाई पण काही सबूत नसल्यामुळे ती आमच्या रागवली त्याला माझ्या घरी या त्याच्या हाताला पकडते यशोदेकडे घेऊन जाते भगवान परमात्म्याने पेंद्याला फोन केला पेंद्या किती वार्ड क्रमांक रे वार्ड क्रमांक 4 घर नंबर 223 गवळणीचं नाव काय मन करणार चला तिच्या घरी गेले दही दूध तूप लोणी खाल्लं सगळे गोपाळ निघून गेले आणि जात असताना भगवंत त्या गवळणीला जाग आली आणि तिने भगवंताचा काय पकडला हात कैल्या हात पकडला हात आणि हात पकडल्यानंतर तुझ्या आईकड काल तुझी आई म्हणत होती तुम्ही 12 घरच्या 12 घे तुमची एवढी तरी तर खोटी घे यशोदेकडे गेली यशोदे जात असताना भगवान परमात्मा नाही का बाई 1.5 तास झाला एकच हात धरला जरा दुसरा हात धर की दुसरा हात धरूस तर देवाला तिच्या नवऱ्याचा हात तिच्या हातात दिला देव गेलो पळून आता ही बघायची त्यावेळेस दिसायचा कृष्ण आणि गावकरी लोक बघायचे त्यावेळेस गावकरी लोकांना दिसायचा तिचा नवरा लोक म्हणायचे बाई का पागल झाली का काय झाली नवराच घेऊन सोबत चालली यशोदेकडे गेली यशोदे दार उघड यशोदे दार उघड यशोदा मंथन करत होती देव खेळत होती आई मी येऊ का रे कृष्णा यशोदेनं भगवंताला कडेवर घेतलं दार उघडलं यशोदेच्या कडेवर कृष्ण पाहिजे थांबा तिथं येऊ नका यशोदेच्या कडेवर कृष्णाला पाहिल्यानंतर तिला घामात आला बाई यशोदेच्या जर कडेवर कृष्ण आहे तर माझ्या हातात कोणी खाली पाहिलं तिथंच कॅलेंडर मालक तुम्ही अगं म्हणे 1.5 तास झालं तुझ्या सोबत आहे ग तुला कसं कळत नाही भगवंताच्या किती खोड्या सांगायच्या महाराज सांगतात दुसरी आली धावत म्हणे ग बाई काय केली मात मुखासे मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत दरु जाता सापडेना यशोदे बाळ तुझा काना कोटभर सुधिंगाना तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोहीसी गाठ देवोनी गाठ बाई कोणा सुटेना यशोदे बाळ तुझा काना पोटभर सोसुदिंगाना आवरी आवरी आपुला काना हसियेला आपुला सुना सांगता वासुरे सोडी बिदिसी आपण खातो दही दूध तूप लोणी हात पुसतो सोन्याच्या मुखाला गुणी एका जनार्दनी करी करणी जातो पळोनी तेथोनिया एवढ्या थोड्या जगाच्या मालकाने केल्या त्या गावामध्ये एक पुत्री गवळण होती बरोबर 2 वाजून 10 मिनिटांनी ती यशोदेकडे गेली यशोदे बरोबर 2:10 झाले ना 2:20 झाले बरोबर आहे का नाही अर्धा तास जास्त झाला बरोबर आहे का नाही 2 वाजून 20 मिनिटं झाली यशोदे काय सांगू तुला यशोदे सांगत होते काय सांगू तू ते बाई काय सांगू काय सांगू काय लावलं अजून 450 किलोमीटर जायचंय पाऊस चालू आहे वातावरण खराब आहे सांग लवकर जा जात होते यमुना पाणी
दे ऐक ना. तेने माझी तेली तवाली मग मी तेथून पलाली. पलता पलता धकलून पललिंदोईची धागर फुटली. घागर फुटली ना घागर घेऊन जाय माझ्या लेकराला काही बोलू नका. यशोदा दे ऐक ना. माझे तुले फुटले मग मी ललत बथले. तिकडून आले छालंग पाणी मला पोताती धारले. काय सांगू तू ते बाई काय सांगू सवंगडी वना. येवनी जाय खेळे नंदाचा काना. पेटू दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडियेला येवने चाकरी. अनेक प्रकारचे खेळ खेळे. हमामा पुरा हमामा पुरी वाजे जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. अरे भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंचलपते पुरुषो यदावय अज्ञान हेतु कृत मोहम्मद अंधकार नाशम विदाय हित दोदैते वेग. बसणारे मंडळी, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलंय गड्यांना तुम्ही आणि मी. म्हणून एवढ्या मोठ्या जंगलामध्ये सुद्धा तुम्ही मंगलमय वातावरण बनवले. काही काही सप्ते जर पाहिले महाराज, पहिल्या वर्षी डामडुम असतं, दुसऱ्या वर्षी टामटुम असतं, तिसऱ्या वर्षी सामसुम असतं. रणजित बाबा, आपल्या सप्त्याचं वैभव आहे. दरवर्षी आपल्या सप्त्याची शोभा वाढतच चालली आहे, कमी होत नाहीये. आणि खरं सांगू का, हे सगळं जर श्रेय जात असेल महाराज, तुम्हा सर्व जनता जनार्दन माय बापाला जात आहे. अरे तुम्ही येता म्हणून सप्ताह आहे, बरोबर आहे का नाही? तुमचे बरा दिसत असे, किती चांगला गायक असला, किती चांगला वादक असला, किती चांगला कीर्तनकार असेल, आणि त्याच्या पुढे जर लोक नसेल, तो काही मंडपात थोडं कीर्तन सांगायचं. एवढा पाऊस असून सुद्धा बिचाऱ्या लाडक्या बहिणीने पुढच्या आवरून घेतल्या.
हे बिचाऱ्या पुढे पुढेच हो महाराज, काय चढेल पण आहे काही कळत नाही मला. खरं ना, बरोबर आहे का नाही? सगळे माणसं बिचारे माग आहे, काही आमचे उभे, यांचं पाहणं झालं की एकदम आरामात पुढच्या बसून घेतल्या. बरोबर आहे का नाही? चांगली गोष्ट आहे, कारण तुम्ही सरकारच्या लाडक्या आहात ना. तुमच्यामुळं अख्खं सरकार टेन्शन मध्ये. बऱ्याचशा कॉन्ट्रॅक्ट लोकांना भाषा घेतल्या. आज जर शेतकऱ्याची कर्जमाफी होत नाही ना, त्याला कारण जर काय असेल तर सगळ्या माझ्या माता मावल्या आहे महाराज. कारण त्या लाडक्या बहिणीचा हप्ताच एवढा आहे, तेवढ्या तर कर्जमाफी झाली असती महाराष्ट्राची. विठाला विठा बहुत सुकृताची जोडी सौंडला बसते म्हणून विठ्ठली आवडी. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलंय म्हणून हा एवढा सुंदर योग तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो, अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है. आपण सर्व पुण्यवान मंडळी हात गड्यानो. आणि काल्याचं कीर्तन म्हणजे हे पगारीचं कीर्तन आहे, महाप्रसादाचं कीर्तन आहे. सात दिवस ज्या ज्या व्यक्तीने जशी जशी सेवा केली असेल, कोणी अन्नदान घेतलं असेल, कोणी कीर्तनकाराचं यजमानपद घेतलं असेल, कोणी चौकदारकी केली असेल, कोणी टाळ वाजवला असेल, कोणी पखवाज वाजवला असेल, कोणी मंडप झाडून घेण्याची सेवा केली असेल. बसणारे मंडळी, अन्नदान करणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य, आणि मंडप झाडून घेणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य, कीर्तन करणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य, कीर्तन ऐकणाऱ्याला सुद्धा, गायकालाही तेवढंच पुण्य, वादकालाही तेवढंच पुण्य, आणि चोपदाराला सुद्धा तेवढंच पुण्य. कीर्तनकाराचं यजमानपद घेणाऱ्याला सर्वात जास्त पुण्य असं जर तुमची भूमिका असेल, कीर्तनकाराचं यजमानपद घेणाऱ्यालाही तेवढंच पुण्य, आणि इथं पत्तरवाड्या उचलणाऱ्याला सुद्धा, चटाया उचलणाऱ्याला सुद्धा एवढंच पुण्य. एक माणूस मला म्हणे, महाराज सप्ताहात जर सगळंच पुण्य समान आहे तर मग या सप्ताहामध्ये सगळ्यात भाग्यवान पुण्यवान कोण आहे? मी सांगू तुम्हाला, एवढा गोड कार्यक्रम चाललाय, एवढा जिल्ह्या लेवलचा कार्यक्रम चाललाय, एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये काड्या करणारा सगळ्यात भाग्यवान महाराज. कारण काड्या सगळ्यांना करता येत नाही. आम्ही वैकुंठवासी, तुकोबरा म्हणले ना, आम्ही वैकुंठवासी आलो याची, तसं हे म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो काड्या करण्यासी. हे अवतारिक माणसं असतात महाराज. आणि मी खरं सांगू का, जोपर्यंत विरोध होत नाही तोपर्यंत कार्यक्रम चांगला होत नाही. जोपर्यंत विरोध होत नाही तोपर्यंत माणूस चांगला कीर्तनकार होत नाही. जोपर्यंत विरोध होत नाही तोपर्यंत गायक होत नाही. जोपर्यंत विरोध होत नाही तोपर्यंत माणूस, अरे बिनविरोध ग्रामपंचायत झाल्यानंतर फटाके फोडायचे कोणाच्या दारात, हा मोठा प्रश्न आहे ना महाराज. विरोध झाला पाहिजे. तिकडची पार्टी जाम, इकडची पार्टी जाम. त्यांनी म्हणलं पाहिजे, येऊन येऊन येणार कोण, आमच्याशिवाय आहेच कोण. मारामाऱ्या व्हावं, सगळं काय व्हावं, आणि एवढ्या तणावमय वातावरणामध्ये आपलं सीट लागावं, मग फटाके फोडण्याचा आनंद. अरे तुम्ही जन्माला येऊन जर तुमचा एक विरोध नसेल तर मी खरं सांगू का, जन्मी आला याला पाणी वाहू मेला. जेवढा तुमचा विरोध जास्त तेवढी तुमची प्रगती जास्त. जी सेवा केली त्या सेवेच्या पित्याचा मला सांगतात, भानुदास गीती गातो, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ.
परिहार द्यायचा थोडासा. भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, दुर्गा मातेच्या दरबारामध्ये चालू असलेला आपला भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम तथा दुग्ध शर्करा योग म्हणजे श्रीमंत भागवत कथाने आणि यज्ञ सोहळा, आणि त्यामध्ये महाप्रसादाची म्हणजे काल्याची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा आमच्या रणजित बाबांच्या वतीने सेवा माझ्याकडे आलेली. अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केले. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. परिसरातील मंडळी, पंचक्रोशीतील मंडळी, तुम्ही एवढा जीव ओतला या कार्यक्रमासाठी, एवढा प्रेमाने कार्यक्रम केलाय की तालुक्याला कीर्तन ऐका वाटले यात नवल नाहीये, परिसरातील लोकांना कीर्तन ऐका वाटले यातही नवल नाहीये. आमच्या रणजित महाराजांनी आणि त्यांच्या भक्त परिवाराने एवढं गोड नियोजन केलं की हा कार्यक्रम पाहण्याची इच्छा मेघराजाला झाली, म्हणून पावसानं हजेरी लावली बरं महाराज. सप्ताहामध्ये पाऊस येणं हा अपशकुन नाहीये. ज्या ज्या वेळेस साधू संतांनी यज्ञ केला, जोपर्यंत मेघराजाची आहुती होत नव्हती तोपर्यंत यज्ञ परिपूर्ण होत नव्हता. असं समजा आपला यज्ञ परिपूर्ण झालाय. महाराष्ट्रातील सर्व दिग्गज कलाकार, गुणीजन, कीर्तनकार, असा कलाकार नाहीये की तो या व्यासपीठावर येऊन गेलेला नाहीये. असा महाराष्ट्रातला नामांकित कीर्तनकार नाहीये की तो आपल्या दुर्गा मातेच्या दरबारामध्ये आला नाहीये. हे सर्व जर श्रेय जात असेल तर मला असं वाटतं या 7 दिवसाच्या सप्ताहासाठी आमच्या रणजित महाराजाला बाकीचे जेवढे काही दिवस आहे तेवढं या महाराज लोकांवर भावासारखं प्रेम करावं लागतंय महाराज. म्हणून इथं कधी कधी एका सप्त्याला एक वादक भेटत नाही. आज वादक वेटिंगवर आहे, गायक सुद्धा वेटिंगवर आहे. कोणाला चाल द्यायची, कोणी प्रमाण म्हणायचा, हा सगळं कुंभमेळा फक्त आणि फक्त मला असं वाटतं आमच्या रणजित महाराजांच्या प्रेमामुळे जमा होतोय. विठाला अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करू. कारण ज्यावेळेस कीर्तन सुरू झालं त्यावेळेस कीर्तन संपायची वेळ होती. आता जोपर्यंत स्वयंपाक होत नाही तोपर्यंत कीर्तन, बरोबर आहे का नाही? काल्याचं कीर्तन हे आयोजकाच्या मनावर नसतं आणि गायक वादकाच्या मनावर तर कीर्तन मी करतच नाही. कीर्तन जे करतो ते माझ्या मनानं करतो. काय करतो? मनानं करतो. रात्री आम्ही गोंदियाला होतो, रात्रभर पाऊस चालू होता. सकाळी यायला 8 वाजले. तुम्हा सर्व माय बाप्पाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. लक्ष द्या माझ्या. अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करू. काल्याचं कीर्तन म्हणल्यानंतर सर्वांना ज्ञात आहे, चरित्र ते उच्चारावे केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. बसणारी मंडळी,
चरित्राचा उच्चार सांगितलाय, आचार नाही सांगितलाय. पण तुमच्या आणि माझ्या जीवनाचं दुर्भाग्य असं आहे, ज्या गोष्टीचा उच्चार सांगितलाय तिचा आचार करतोय आणि ज्याचा आचार सांगितलाय त्याचा उच्चार करतोय.